नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण साधी सोपी पटकन होणारी डब्यासाठी मोड आलेल्या मटकीची सुकी भाजी पाहणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे. आणि आता तेल छान असं कडकडीत गरम झालं की वरून अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं मोहरी छान तडतडली की आता वरून थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं. यामुळे सुगंध खूप छान येतो आणि चवही खूप छान लागते. आणि 2 मिडियम साईजचे कांदे असं मी बारीक जास्त करून घेतलेला आहे कांदा चॉपरमध्ये, तो टाकून घेऊयात. तर या ठिकाणी तुम्ही असं बारीक कट करूनही घेऊ शकता. आणि आता कांदा छान असा तेलामध्ये परतून घेऊयात. कांदा छान असा खमंग भाजून घ्यायचा. थोडासा असा कलर चेंज होतो, हलकासा गुलाबीसर कलर आला की आता वरून थोडासा लसूण चेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये, तर तुम्ही ते पेस्ट टाकली तरी चालेल. आणि तोही आपल्याला कांद्यामध्ये असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं तेल जास्त टाकायचं या भाजीसाठी, चव खूप छान येते. आणि आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. त्यामुळे काय होतं, कांदा पटकन शिजला जातो आणि सॉफ्टही होतो. आणि आता मिक्स करून घेऊयात. आणि आता मसाले टाकून घ्यायचे. तर 1 चमचा घरगुती काळं तिखट, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा धनजिरं पावडर टाकून घेऊयात. आणि आता मसाले तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचे. तर या ठिकाणी हे मसाला तुम्ही कमी जास्तही करू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. आणि आता यामध्ये वरून थोडंसं असं पाण्याचा शिंतोडा देऊन घ्यायचा आहे, नाहीतर काय होतं मसाले खाली चिटकले जातात. आणि आता वरून मटकी टाकून घेऊयात. तरी ते तुम्ही मटकी भाजूनही टाकून घेऊ शकता. तरी मी असंच टाकून घेतलेली आहे. आणि स्वच्छ धुवून टाकून घ्यायची मटकी. आणि आता परतून घेऊयात मसाल्यामध्ये. अगदी मोजक्या मसाल्यामध्ये येते मी, अगदी चमचमीत अशी ही सुकी भाजी बनवलेली आहे. अगदी पटकन बनवून तयार होते. तर छान असं मसाल्यामध्ये मटकी मिक्स करून घेऊयात. हे या पद्धतीने एकजीव करून घ्यायची. आणि आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जास्त पाणी टाकायचं नाही, मटकी शिजायला जास्त वेळ लागत नाही. हे पहा, थोडंसं पाणी टाकून घ्यायचं किंवा पाण्याचा शिंतोडा दिला तरी चालेल. आणि झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची बारीक गॅसवर. अधूनमधून मिक्स करूनही घेऊ शकता तुम्ही. हे पहा, तुम्हाला जर भाजी रबरबीत हवी असेल तर या ठिकाणी थोडंसं गरम पाणी करून यामध्ये ॲड करू शकता. पाणी गरमच टाकून घ्यायचं आहे, नाहीतर भाजीला चव लागणार नाही. आणि मिक्स करून आता सर्वात शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची, यामुळे चवही खूप छान येते. मिक्स करून घेऊयात अजून आपण कोथिंबीर टाकल्यानंतर. तर हे पहा, अगदी झटपट कमीत कमी साहित्यात आपली ही मसालेदार चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून तयार होते. तर या पद्धतीने नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हो, आणि एफबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.